नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटनेची संभाव्यता हा टॉपिक बघणार आहोत आणि याच्यावरची आधारित म्हणजे काय सराव संच 5.4 तो पण काय करणार आहोत बघणार आहोत. ओके, मग त्याच्या अगोदर थोडंसं बेसिक बघूयात. बघा आता यामध्ये घटनेची संभाव्यता कालच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं, घटना बघितली होती, इव्हेंट्स बघितले होते. ओके, आता त्याच्या आधारित काय घटनेची संभाव्यता आपल्याला काय करायचं बघायचं आहे. बघा बघा एक सोपा प्रयोग विचारात घेऊ. बघा एका पिशवीत समान आकाराचे 4 चेंडू आहेत. ओके, समान आकाराचे काय 4 चेंडू आहेत आणि त्यातील 3 चेंडू ओके पांढरे व चौथा चेंडू कसा आहे काळा आहे. तर डोळे मिटून त्यातील एक चेंडू काढायचा. ओके, म्हणजे काय नॉर्मली 3 चेंडू कसे आहेत पांढरे आहेत आणि एक चेंडू कसा आहे काळा आहे आणि डोळे मिटून काय त्याच्यामधला एक चेंडू काय आपल्याला काय करायचा काढायचा. आता काढलेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता जास्त आहे हे आपल्याला सहज कळते. म्हणजेच काय 3 जे चेंडू आहेत कसे आहेत ते पांढरे आहेत. ओके, आणि परत नंतर एकच चेंडू कसा आहे काळा आहे. मग संभाव्यता जास्त कोणाची आहे पांढऱ्याची आहे निघण्याची. ओके, मग बघा आता गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या ओके संख्येला काय म्हणतो आपण संभाव्यता असं म्हणतो आणि ती पुढील सूत्र वापरून ओके संख्येने किंवा शतमानाने काय दर्शवली जाते. मग आता यामध्ये जर बघितलं तर एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश आपण प्रत्येक वेळेस लिहित असतो यस असेल आणि ये ही त्या प्रयोगासंबंधित काय अपेक्षित घटना असेल ज्या की आपण काल बघितलेले. ओके, बघा तर त्या घटनेची संभाव्यता काय असते पी ऑफ ए असते. काय असते ती पी ऑफ ए असते. अशा दर्शवतात व पुढील सूत्रांचे काय करतात ठरवतात. आता पी ऑफ ए म्हणजे काय घटना ए मधील नमुना घटकांची काय संख्या. ओके, जसं की आपण काल घटना लिहिल्या होत्या आणि परत नंतर नमुना अवकाशातील एकूण काय घटक म्हणजे एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. ओके, या सूत्राने आपल्याला काय करायचे की समोरचे प्रॉब्लेम आपल्याला काय सोडवायचे आहे. ओके, मग चला तर मग सुरुवात करूयात आता सराव संच 5.4. बघा त्याच्यामधला पहिला प्रश्न काय सांगतोय. आता पहिला प्रश्न काय बघा की 2 नाणी फेकली असता ओके खाली ओके घटनांची संभाव्यता काढा. आता 2 नाणी फेकली असतात त्याचा आपल्याला नमुना अवकाश पहिल्यांदा काढावा लागेल. आता 2 नाणी फेकली म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला नमुना अवकाश काय भेटणार आहे हेड हेड किंवा हेड टेल किंवा टेल हेड किंवा टेल टेल. म्हणजेच या ठिकाणी पहिल्यांदा नमुना अवकाश आपण काय करून घेऊ काढून घेऊ. म्हणजेच नमुना अवकाश काय येणार आहे हेड 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 टेल टेल हेड किंवा टेल टेल. आता यामध्ये पहिली घटना काय दिली आहे बघा कमीत कमी एक छाप मिळणे. ओके, कमीत कमी काय एक छाप मिळणे अशी आहे. आता एक छाप मिळणे बघा आता या ठिकाणी जर बघितलं इथं हेड हेड आहे इथं हेड टेल आहे किंवा टेल हेड आहे म्हणजे या ठिकाणी कमीत कमी एक छाप भेटते. म्हणजेच मग आता पहिल्या घटकांसाठी किंवा नमुना अवकाशाचा एन ऑफ एस किती येईल 4 येईल. आता यामध्ये पहिल्या घटनासाठी घटना ए कमीत कमी एक छाप मिळणे आहे म्हणजेच काय नॉर्मली एच एच किंवा एच टी किंवा टी एच होईल म्हणजे एन ऑफ ए किती भेटला आपल्याला 3 भेटला. आता याची संभाव्यता आपल्याला काढायची. मला सांगा एकूण एन ऑफ एस किती आहेत नमुना अवकाश 4 आहेत. मग 4 पैकी 3 चं काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पी ऑफ ए बरोबर काय एन ऑफ ए छेदामध्ये एन ऑफ एस बरोबर. आता एन ऑफ ए किती आलाय मग आपला 3 छेदामध्ये 4 म्हणजेच त्या ठिकाणी बघा कमीत कमी एक छाप मिळण्याची संभाव्यता किती आहे मग 3/4. ओके, आता दुसरं काय दिलंय बघा एकही छाप न मिळणे. आता एकही छाप न मिळणे नमुना अवकाशात कोणता आहे मग टी. ओके, म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर घटना बी एकही छाप न मिळणे आहे म्हणजेच या ठिकाणी त्याचं बी बरोबर काय होणार घटना टी. ओके, मग याचं एन ऑफ बी किती होईल 1 होईल. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता आपल्याला काढायची आहे म्हणजेच पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदामध्ये काय एन ऑफ एस. आता एन ऑफ बी किती आहे 1 आणि एन ऑफ एस किती आहे 4 म्हणजेच त्या ठिकाणी जर बघितलं एकही छाप न मिळण्याची संभाव्यता किती आहे 1 छेदामध्ये 4 एवढी आहे. ओके, आलं लक्षात. चला लिहून घ्या. बघ दुसरं गणित 2 फासे एकाच वेळी फेकले ओके किंवा एकाच वेळी काय केले टाकले असता खालील घटनांची काय करा संभाव्यता काढा. ओके, आता 2 फासे एकदाच टाकले पहिल्यांदा आपल्याला त्याचा नमुना अवकाश काढावा लागेल. ओके, आता 2 फासे एकदाच टाकल्यास मला सांगा त्याचा नमुना अवकाश काय होणार आहे. या ठिकाणी 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असं कुठपर्यंत येणार आहे 6 6 पर्यंत. म्हणजे या ठिकाणी एन ऑफ एस किती झाला 36. ओके, आता खाली ज्या घटना दिल्यात त्या घटनांवरून आपल्याला काय करायचं समोरचे करायचे बघा. मग आता पहिलं काय दिलंय पृष्ठभागावरील अंकांची बेरीज बघा कमीत कमी 10 असणे काय असणे म्हणजे काय पृष्ठभागावरील म्हणजे काय अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे जास्त किती असू शकते. मग आता मला सांगा कमीत कमी 10 असणारे कोणतं येऊ शकते बरं. ओके, 4 6 परत नंतर 5 5 ओके 5 5 5 6 6 4 6 5 आणि 6 6 किती आले 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजेच या ठिकाणी घटना 1 जर बघितली तर त्याच्यासाठी एन ऑफ ए किती आला मग आपला 6 आला. ओके, आता
आता याची आपल्याला काय करायची, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग याच्यामुळं मग पी ऑफ ए किती होणार आहे या ठिकाणी, एन ऑफ ए इज टू एन ऑफ एस. आता एन ऑफ ए किती आलाय आपला 6 भागिले किती 36. आता 6 1 6 6 6 36 म्हणजेच काय 1/6 एवढी काय त्याची संभाव्यता आहे. म्हणजे त्या ठिकाणी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे याची संभाव्यता किती आहे, 1/6 एवढी. ओके. आता दुसरी घटना काय दिली बघा, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती असणे, 33 असणे. आता मला सांगा हायेस्ट या ठिकाणी 6 अधिक 6 केलं तर किती येते, 12 येते. मग ती घटना त्या ठिकाणी येईल का, नाही. मग आता घटना बी साठी पृष्ठभाग अंकांची बेरीज 33 असणे, पण त्या ठिकाणी एकही आपल्याला ते म्हणजे काय एकही घटना त्या ठिकाणी काय किंवा एकही घटक त्या ठिकाणी काय मिळत नाही. म्हणजेच एन ऑफ बी किती आला, 0. मग आता याची प्रोबॅबिलिटी काढायची झाल्यास ती पण किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असण्याची संभाव्यता किती आहे, 0 आहे, कारण ती भेटणारच नाही. ओके. आता तिसरे काय बघा घटना, की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा कसा असायला पाहिजे, मोठा असणे. आता पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकाच्या कसा मोठा, म्हणजेच बघा कोणते कोणते येणार आहे बघा, 2 1 परत नंतर काय येईल 3 1 परत, ओके 3 2 बघा 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 परत 6 1 6 2 6 3 6 4 6 5. ओके. आता इकडचे येणार नाही. म्हणजेच किती आले त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर ओके या ठिकाणी नमुना अवकाश आपल्याला किती भेटणार आहे, एन ऑफ सी किती भेटेल, 15 भेटेल. ओके. मग आता याच्यासाठी आपल्याला काय संभाव्यता काढायची आहे, म्हणजे टी ऑफ सी बरोबर काय, एन ऑफ सी इज टू एन ऑफ एस. आता एन ऑफ सी किती आलेला आहे, 15 छेदामध्ये आता नमुना अवकाश एकूण किती आहे, 36. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, 3 5 15 परत नंतर 3 1 3 3 2 6 म्हणजे 5/12. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठे असणे या घटनेची संभाव्यता किती आहे, 5/12 एवढी आहे. ओके. आलं लक्षात, चला लिहून घ्या. बघा तिसरा प्रश्न काय सांगतोय, की एका पेटीत 15 तिकिटे आहेत. एका पेटीत किती तिकिटे आहेत, 15 तिकिटे आहेत आणि प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. ओके. म्हणजे काय 1 ते 15 पैकी अशी संख्या लिहिलेली आहे आणि त्या पेटीतून एक तिकीट यादर्च्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरील संख्या ही बघा सम असणे आहे, समसंख्या असणे आहे पहिला आहे. आणि दुसरं काय करायचं आपल्याला, संख्या बघा संख्या 5च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता काय करायची आपल्याला काढायची आहे. मग आता 1 ते 15 पर्यंत काय तिकिटांची संख्या आहे. मग याचा आपल्याला पहिल्यांदा नमुना अवकाश काढावा लागेल. मग नमुना अवकाश काढते वेळेस मग काय भेटेल आपल्याला, 1 ते 15 म्हणजे काय 1 2 3 4 5 ते कुठपर्यंत येणार आहे, 15. आता पहिली जी घटना आहे पहिल्या घटनेला काय म्हणतो मी, ए म्हणतो आणि काय आहे समसंख्या असणे. आता समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत, मग यामध्ये बघा 15 पर्यंत 2 4 6 8 12 ओके 10 12 ओके 14 ओके 14 16 नाही येणार, ओके 14 पर्यंत येतील. म्हणजेच याला जर बघितलं आपण तर एन ऑफ एस किती येणार या ठिकाणी 15 येईल. आणि परत नंतर घटना ए साठी ओके म्हणजे काय घटना ए साठी काय येईल मग आता 2 4 6 8 10 12 आणि 14. आता याचा एन ऑफ ए किती भेटेल मग आपल्याला 7. किती आहे 7. आता याची आपल्याला काय करायची संभाव्यता काढायची आहे. मग संभाव्यता काढते वेळेस सूत्र आपल्याला माहिती आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए इज टू एन ऑफ एस. आता एन ऑफ ए किती आलाय 7 आणि एन ऑफ एस किती आहे 15. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं बघा तिकिटावरील संख्या सम संख्या असणे या घटनेची संभाव्यता किती आहे मग 7/15 एवढी आहे. ओके. आता दुसरी घटना काय बघा, संख्या 5च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता. आता 5च्या पटीत असणे, आता मला सांगा 1 ते 15 पर्यंत कोणत्या कोणत्या संख्या 5च्या पटीत आहेत, 5 10 आणि 15. म्हणजेच या घटनेसाठी काय येणार आहे या ठिकाणी बघा की 5 10 आणि 15. तर मग एन ऑफ बी किती येईल 3. एन ऑफ बी किती येईल 3. याच्यासाठी संभाव्यता आपल्याला काढायची आहे. तर संभाव्यता पी ऑफ बी बरोबर काय एन ऑफ बी इज टू एन ऑफ एस. म्हणजेच आता एन ऑफ बी किती आहे 3 इज टू एन ऑफ एस किती आहे या ठिकाणी 15. ओके 3 1 3 3 5 15 म्हणजे 1/5. म्हणजेच या ठिकाणी तिकिटावरील संख्या 5च्या पटीत असणे याची संभाव्यता किती आहे 1/5. ओके. आलं लक्षात, चला लिहून घ्या. बघा या ठिकाणी चौथा प्रश्न काय सांगतोय, अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली. ओके 2 अंकी संख्या काय केली तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. ओके
मग पहिल्यांदा याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नमुना अवकाश तयार करावा लागेल. ओके, मग या ठिकाणी 2 3 5 7 9 याच्यापासून जेवढ्या संख्या 2 अंकी संख्या तयार होतात ते आपण बघूयात. ओके, मग आता यामध्ये याच्यासाठी पहिल्यांदा नमुना अवकाश काय येईल बघा, की बघा 23 25 27 29 32 35 37 39 52 53 57 59 72 73 75 79 92 93 95 आणि 97. म्हणजेच काय की या ठिकाणी 23 तयार केला, परत नंतर 2 5 म्हणजे 25 तयार केला, 2 7 म्हणजे 27, परत नंतर 2 9 किती 29. अशा प्रकारे काय केलं, संख्या काय केल्या, तयार केल्या. ओके, आता याच्यासाठी पहिली घटना काय आहे बघा या ठिकाणी, की बघा ती संख्या विषम संख्या असेल. आता यामध्ये कोणत्या कोणत्या विषम संख्या आहेत बरं, 23, परत नंतर 25 27 29 35 37 39, परत नंतर 53 57 59 73 75 79 93 95 आणि 97. ओके, एकूण किती संख्या येतात त्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 संख्या येत आहेत. म्हणजेच या ठिकाणी घटना ए साठी म्हणजे काय, घटना याला काय म्हणतो मी, ए म्हणतो. ओके, आणि या ठिकाणी एन ऑफ एस किती येतील, 20 येतील नमुना अवकाश. आणि घटना ए साठी ही 2 अंकी संख्या काय असणे, विषम असेल. म्हणजेच या ठिकाणी एवढ्या संख्या काय त्यामध्ये येत आहेत, म्हणजे एन ऑफ ए बरोबर किती आलं, 16. ओके, आता याची आपल्याला काय करायची, प्रोबॅबिलिटी काढायची, संभाव्यता काढायची. तर बघा पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए इज टू एन ऑफ एस. आता एन ऑफ ए किती आहे, 16, आणि एन ऑफ एस किती आलं या ठिकाणी, 20. म्हणजे 4 चौक 16 4 पंचे 20 म्हणजे 4/5. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 2 अंकी संख्या विषम असेल, या घटनेची संभाव्यता किती आहे, 4/5. आता दुसरी संख्या काय बघा, की दुसरी घटना काय, की ती संख्या 5च्या पटीत असेल. ती संख्या काय असेल, 5च्या पटीत असेल. मग आता याच्यासाठी जर बघितलं तर याच्यासाठी काय घटना काय येणार आहे या ठिकाणी बघा, 25 35 75 आणि 95. म्हणजे काय याच्यातले जर काढले तर आपण. ओके, मग एन ऑफ बी किती येणार आहे, 4. आता याच्यासाठी आपल्याला काय करायची, की संभाव्यता काढायची. तर मग या ठिकाणी पी ऑफ बी, ओके, पी ऑफ बी बरोबर काय येईल, एन ऑफ बी इज टू एन ऑफ एस. आता पी ऑफ बी किती आहे, 4, आणि एन ऑफ एस किती आले, 20. म्हणजे काय 4 1 4 4 पंचे 20 म्हणजे 1/5. म्हणजेच या ठिकाणी 2 अंकी संख्या 5च्या पटीत असेल, याची संभाव्यता किती आहे, 1/5. ओके, आलं लक्षात, चला लिहून घ्या. बघा 5वा प्रश्न. आता योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. ओके, आता 52 पत्ते आहेत. आता त्याच्यामध्ये एक्का मिळणे आणि परत नंतर इस्पिक मिळणे, याची काय करायची, आपल्याला संभाव्यता काढायची आहे. मग आता याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, की यामध्ये त्याचे नमुना अवकाश आपल्याला काढून घ्यावा लागेल. आता 52 कॅट मध्ये काय काय असणार आहे बघा, 13 बदाम पत्ते असतील, 13 चौकट पत्ते असतील, 13 किलवर पत्ते असतील, आणि 13 काय असतील, इस्पिक पत्ते. ओके, आता मग याच्यामधून प्रत्येकामधून काय एक्का मिळवणे. आता मला सांगा, 13 बदाम पत्त्यामध्ये, 13 चौकट पत्त्यामध्ये, आणि परत नंतर 13 किलवर पत्त्यामध्ये आणि 13 इस्पिक पत्त्यामध्ये प्रत्येकामध्ये काय असेल, एक्का असेल. ओके, मग आता घटना 1 साठी एन ऑफ एस किती आला या ठिकाणी, 52. टोटल पत्ते किती असतात, 52. मग आता यामध्ये घटना ए साठी एक्का मिळणे आहे. तर यामध्ये जर बघितलं, आता बदामचा काय एक्का असेल, चौकटीमध्ये काय असेल, एक्का असेल, किलवरचा काय असेल, एक्का, आणि इस्पिकचा काय असेल, एक्का. म्हणजे या ठिकाणी टोटल एन ऑफ ए आपल्याला किती भेटणार आहे, 4. कारण प्रत्येकामध्ये काय काय असतो, एक एक एक्का असतो. ओके, मग आता याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. तर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए इज टू एन ऑफ एस. तर एन ऑफ ए किती आहे बरं, 4 इज टू, आता टोटल एन ऑफ एस किती आहे, 52. ओके, परत नंतर 4 1 4 4 1 4 4 3 12 म्हणजे 1/3 एवढी काय, सॉरी 1/13 एवढी त्याची काय असेल, संभाव्यता असेल. मग या ठिकाणी एक लाईन लिहून टाका, पिसलेल्या कॅट मधून एक पत्ता काढला असता एक्का मिळणे या घटनेची संभाव्यता किती आहे, 1/13 एवढी आहे. परत नंतर आता दुसरं काय, इस्पिक पत्ता मिळणे. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इस्पिक पत्ता. आता मला सांगा, टोटल नमुना अवकाश मध्ये इस्पिक पत्ते किती आहेत बरं, 13. मग याच्यासाठी घटना 2 साठी इस्पिकचे किती पत्ते आहेत, मग 13 पत्ते आहेत. म्हणजे या ठिकाणी एन ऑफ बी किती होणार आहे, 13. मग याच्यासाठी आपल्याला काय करायची, संभाव्यता काढायची आहे. तर पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी इज टू एन ऑफ एस. तर काय आता एन ऑफ बी किती आहे, 13, आणि छेदामध्ये एन ऑफ एस किती आहे, 52. बघा 13 1 13 4 चौक 52 म्हणजे 1/4. तर इस्पिकचा पत्ता मिळणे या घटनेची संभाव्यता किती आहे, 1/4 एवढी आहे. ओके, आलं लक्षात, चला लिहून घ्या.